थोरा मोठ्यांकडून, संतांकडून, कथाकार कीर्तनकारांकडून, संतांच्या साहित्यातून वारंवार आपल्याला सांगितल्या गेलं, पाप करू नका, ते वाईट आहे. आणि शास्त्र आधारासहित आग्रहही धरला की पुण्यच करा, ते चांगलं आहे. आपण असं ऐकत आलो की पाप करू नका, ते वाईट आहे, पुण्यच करा, ते चांगलं आहे. मंडळी, आश्चर्याची गोष्ट आहे ना, सगळ्यांना माहित आहे पाप वाईट आहे, पण तरी पाप होतच की नाही. सगळ्यांना माहित आहे पाप वाईट आहे, करू नये. सगळ्यांना माहित आहे करू नये. हा वाक्य बघा किती सुंदर आहे, करू नये. आम्ही मोठ्या हुशारीनं काय केलं, नये मधला न काढला आणि करू जवळ नेऊन ठेवला. आता वाक्य वाचा, करून ये. हा पाप अत्यंत वाईट आहे, ते कोणी करू नये. पण असं नाही ना की पाप होतच नाही, आणि पुण्य चांगलं आहे ते करावं. पण असं नाही ना मग की फक्त पुण्यच होतं. अत्यंत सरळ आणि साध्या आणि सोप्या शब्दात पाप आणि पुण्याची व्याख्या आपल्याला मांडता येईल. सोप्या शब्दात, सोपं आहे सगळं, सोपं आहे. पाप कशाला म्हणाल? पाप कशाला म्हणायचं? जे आपोआप होते ते पाप. जे आपोआप होते ते पाप. आता आपोआप थोडा विचार करा की पाप करण्यासाठी सत्यनारायण घालायची गरज आहे का? असं म्हणतो का आपण की नाही नाही आता मला पाप करायचंय, मग त्यासाठी आम्ही आमच्या घरी सत्यनारायण ठेवला, या तुम्ही जेवायला. हा पाप करण्यासाठी जपा तपाचं अनुष्ठान करण्याची गरज आहे का? पाप करण्यासाठी शिक्षण मिळतं का? शिक्षण मिळतं. हा कीर्तन कसं करावं ते शिकवलं जाते, पण भांडण कसं करावं ते शिकवलं जाते का? हा भागवत कथा कशी करावी ते शिकवायची विद्यालय आहेत, पण भांडण कसं करायचं, एखाद्याचा अपमान कसा करायचा ते शिकवायचं विद्यालय आहे का? हा आपोआप आपोआप होते ते पाप. आपोआप. संकल्प करण्याची गरज नाही, अनुष्ठान मांडण्याची गरज नाही, जप तप करण्याची गरज नाही, देवाला हार घालण्याची गरज नाही. आपोआप आपोआप. स्वयंपाक केला, सगळा स्वयंपाक गॅसच्या ओट्यावर मांडून ठेवला आणि जेवायला आले, म्हटले ताट वाढ. आता ती माऊली ओट्याजवळ गेली आणि पाहते तो काय, या मुंग्यांची रांग. आता तिनं संकल्प केला होता का झोपीतून उठल्यावर का मला 150 मुंग्या आज मारायच्या? संकल्प केला होता मी आज 250 मुंगड्यांना मारून टाकीन, संकल्प केला होता? नाही ना, संकल्प तर केला नाही. पण मग ती मुंग्याची रांग जाईपर्यंत ती वाट पाहत बसतही नाही ना. काय करते ती? चटकन एक कपडा घेतला, त्या सगळ्या रांगेवरून फिरवला, मुंग्या वैकुंठात, आणि ही डायनिंग टेबलवर स्वयंपाक घेऊन. हा आपोआप. मोटरसायकल चालवणारे, गाडी चालवणारे ते काय संकल्प करून बसतात काय, आज मी 100 कीटकांना मारीन? संकल्प करत नाही, पण मग एखादा कीटक जर आला थांबतही नाही ना.
आपोआप होतं ते पाप. आपोआप, सहज, न ठरवता, न ठरवता, सहज सहज. चौथ्या मजल्यावर तुम्ही राहत आहात, चौथ्या मजल्यावर, आणि तुम्ही पाहिलं की खालच्या मजल्यावर, एक अगदी तळ मजल्यावर, अगदी खाली ग्राउंड फ्लोअरला एक भिकारी आलाय. तुमचं मन तळमळलंय, पण जिन्याच्या पायऱ्या उतरून जायच्या जीवावर आलं. तुम्ही काय केलं? वरूनच 5 रुपयाचा, काय म्हणता तुम्ही, ठोकळा म्हणता का? हा, वरूनच 5 रुपयाचा ठोकळा टाकला खाली. आता त्या भिकाऱ्याने तो झेलायला गेला, पण त्याला लागलं ना, आलं ना एवढं मोठं टेंगुळ. आपोआप होतं ते पाप, आपोआप. हा, आणि पुण्य, पुण्य करूनही 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 जे होत नाही महाराज, त्याला पुण्य म्हणायचं. करूनही 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 जे होत नाही त्याला पुण्य म्हणायचं. तुम्ही म्हणता ना असं कसं, आम्ही तर दरवर्षी सप्त्याला जातो गोवर्धन गडावर, मग हे काय पुण्य नाही का? हो आहेच ना. गोवर्धन गडावर येऊन भागवत कथा ऐकायची, कीर्तन ऐकायचं, पुण्यच आहे ना. हा, पण आपला जोडीदार, आपला सोबती जर कदाचित आपल्या गादीवर बसला, हा, झालं दोघांचं भांडण, यांनी उचलली बॅग आणि निघाले, जा मग आता येतच नाही सप्त्याला. हा, तुम्ही म्हणता ना आम्ही तर एवढे एकादशा केल्या, मग ते काय पुण्य नाही का? अहो, एकादशी करता हे पुण्यच आहे, पण एकादशी केल्यानंतर पुण्य पदरात पडते की नाही हा प्रश्न आहे. कारण ती एकादशी करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे ना महाराज. हा, एकादशी करण्याच्या पद्धतीवर ते अवलंबून आहे. एकादशी आहे आजची, ठीक आहे, एकादशी आहे. हा, आणि आपण गेलोय मार्केटमध्ये, सिल्लोडच्या, सिल्लोडच आहे ना तुमची बाजारपेठ? हा, आपण गेलो मार्केटमध्ये सिल्लोडच्या, एकादशी आहे. पण मार्केटमध्ये गेलो, तो दिसला ना भैया पाणीपुरी वाला, चाट सेंटर. हा हा, मग आता काय? आता काही नाही, एकादशी आहे, नुसतंच त्या बंडीवाल्याकडे पाहायचं, निघायचं तिथून. हा, झाला ना महाराज एकादशीचा सत्यानाश. मनात विचार आलाच, आज एकादशी पाहिजे नव्हती, किंवा हा तरी मनात विचार आलाच की आज एकादशी होती, मी घराच्या बाहेर पडायला नको होतं. हा, झालं, गेली तिथून, तिथंच एकादशी संपली. हा, तिथंच एकादशी संपली. अहो, नियम काय आहे? एकादशीच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी चुकूनही, आता शब्द नीट ऐका बरं, एकादशीच्या दिवशी चुकूनही कुणाची निंदा ऐकू नये. चुकूनही, चुकूनही ऐकू नये महाराज. आणि महिला मंडळी एकादशीच्या दिवशी स्वयंपाक नाही म्हणून यांचा स्पेशल कार्यक्रम. स्वयंपाकाचा वेळ वाचला की यांचा व्हॉट्सअप ग्रुप घरीच तयार. हा, तिच्या सुनीनं असं केलं, हिच्या सुनीनं असं केलं, तिच्या सुनीला तसं शोभतं का, हिच्या सुनीला असं शोभतं का, मग तिच्या सुनीनं एवढी हिंमत केली, मग पोरगा तर नुसतं पाहतच राहिला. हा, मग पोरांनी म्हणावं नाही का काही? मग जाऊ दे बाई, आता पोरगा म्हणत नाही, कोणी म्हणत नाही, मग तूच कशाला बोलती, तू पण गप्प बस. पूर्ण कार्यक्रम झाला महाराज, पण कार्यक्रम 15 मिनिटाचा, पण पूर्ण एकादशी घेऊन गेला ना कार्यक्रम. हा, चुकूनही निंदा ऐकू नका. आम्ही स्वयंपाक नाही म्हटल्यावर, वेळ रिकामा आहे म्हटल्यावर मुद्दाम ग्रुप घेऊन बसतो. हा, करूनही 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 जे होत नाही ते पुण्य. हा, करूनही 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 जे होत नाही ते पुण्य.
ज्याला वस्त्राची गरज आहे त्यालाच वस्त्रदान करा, तेव्हाच वस्त्रदानाचं पुण्य पदरात पडेल. लग्नात आलेल्या सगळ्या वराड्यांना कपडे घेता आणि मोठ्या अभिमानानं सांगता आमच्या घरच्या लग्नात एकही वराडी आम्ही बिना कपड्यानं नाही जाऊ दिला दीदी. अहो ते लग्नातले कपडे नुसतं वाटायसाठी असतात बरं. कोणी घालतात काय ते? कोणी घालतात काय अहिराचे कपडे? मी तर त्या कपड्याचं नावच ठेवून दिलं महाराष्ट्र दर्शन. त्या कपड्यांचं नावच ठेवून दिलं. याच्या घरून त्याच्या घरी, त्याच्या घरून त्याच्या घरी, या लग्नातून त्या लग्नात, त्या लग्नातून त्या लग्नात, त्या लग्नातून त्या लग्नात. कधी कधी तर असं होतं की मागच्या वर्षी आपण एका लग्नात नेलेला आहेर दुसऱ्या वर्षी आपल्यालाच परत. ज्याला अन्न पाहिजे, जो भुकेला आहे त्याला खाऊ घाला, ते अन्नदानाचं पुण्य आहे. ज्याला वस्त्राची गरज आहे खऱ्या अर्थानं त्याला वस्त्र द्या, ते वस्त्रदानाचं पुण्य आहे. खरी व्याख्या समजून घेतली पाहिजे की नाही पाप आणि पुण्याची. याच्याही पलीकडे जाऊन सोपं करून सांगू का? याच्याही पलीकडे जाऊन सगळ्यात सोपं सांगू का? दुसऱ्याचं मन दुखवणे हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे मंडळी. आणि दुसऱ्याचा आत्मा जाणणे हे जगातलं सगळ्यात मोठं पुण्य आहे मंडळी. आपल्या हातून कोणाचं मन दुखता कामा नये. आपण प्रयत्न करायचा. मग आपलं वागणं सरळ आहे, मग तरी समोरच्याचं मन दुखते तो त्याच्या बुद्धीचा प्रश्न आहे. पण आपण आपल्या पद्धतीनं काटेकोरपणे या नियमाचं पालन करायचं. दुसऱ्याचा आत्मा दुखवणे, दुसऱ्याचं मन दुखवणे जगातलं सगळ्यात मोठं पाप. आणि दुसऱ्याचा आत्मा जाणणे, दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होता येणे हे जगातलं सगळ्यात मोठं पुण्य. आणि म्हणून मंडळी पाप आणि पुण्य, बरं एवढं बोललो आपण, याच्या विषयीचा एक विषय पुन्हा सांगून टाकू का? पाप जर कमी करायचंय आणि पुण्य जर वाढवायचंय तेही सांगितलंय बरं. पाप कमी करायचंय. कोणालाच वाटत नाही की नाही की आपल्या नावी पाप वाढावं. सगळ्यांना वाटतं माझ्या नावी पाप कमी व्हावं. आणि सगळ्यांची इच्छा असते माझ्या नावी पुण्याची राशी वाढत जावी. सगळ्यांची इच्छा असते माझ्या नावी पुण्याचा संचय होत जावा, पुण्य संग्रहित होत जावं. सगळ्यांची इच्छा असते. मग आता ते ऐकून घ्या. पाप जर कमी व्हावं असं वाटत असेल, पापाची राशी जर कमी व्हावी असं वाटत असेल तर शास्त्र सांगते केलेलं पाप सांगत चला. केलेलं पाप सांगत चला. सांगत चला. आता आणली ना दुसऱ्याची चप्पल घालून, मग सांगा ना. सांगा ना मग. हो आता आणली गडबडीत घालून, नाही राहिलं माझं लक्ष. पण गडबडीत आणली, माझी जुनी ठेवली, दुसऱ्याची नवी आणली. सांगा सगळं, करा कबूल. मंडळी पापाची राशी कमी झाली पाहिजे असं जर वाटत असेल तर पाप सांगत चला. आणि पुण्याची राशी वाढली पाहिजे असं जर वाटत असेल तर पुण्य सांगता कामा नये. कुणालाच सांगू नये. कुणालाच सांगू नये. आम्ही सप्त्यात पावती फाडतो 500 रुपयाची आणि जाहिरात करतो 1000 रुपयाची. आम्ही मंदिरात गेलो का
वर्गणी आमची 100 रुपयाची आणि जाहिरात करतो 200 रुपये. पुण्य केलंय ना, मग ते या कानाचं या कानाला माहीत होता कामा नये. या हातानं जर पुण्य केलं तर असं म्हटलं जाते या हातालाही कळता कामा नये. तेव्हा पुण्याची राशी वाढत जाते महाराज. आणि पापाची राशी जर कमी करायची आहे तर पाप सांगत चला. आपण असं करतो काय? नाही करत. आपलं याच्या उलट आहे. आपण पुण्य केलं सांगितल्याशिवाय राहत नाही, पाप केलं ते लपून ठेवल्याशिवाय राहत नाही. गंमत आहे हो शास्त्रात, खरंच गंमत आहे. आणि सगळं सोपं करून सांगितलंय, सगळं सोपं करून सांगितलंय. शाश्वत आहे, सत्य आहे आणि म्हणून सगळं सोपं आहे. काहीच कठीण नाही शास्त्रात, काहीच कठीण नाही. केवढं सोपं आहे. दुसऱ्याचं मन जाणं हे जगातलं सगळ्यात मोठं पुण्य आणि दुसऱ्याचं मन जर दुखलं हे जगातलं सगळ्यात मोठं पाप. केवढं सोपं आहे सांगा बरं, केवढं सोपं आहे. अहो इथं सगळं सोपं सांगितलंय, कठीण काहीच नाही. कठीण काहीच नाही मंडळी. सोपं सांगितलंय ना, मग ते सोपंच ऐका आणि त्याचाच स्वीकार करून पाप पुण्य ही संकल्पना लक्षात घेऊन, ही संकल्पना लक्षात घेतली पाहिजे. पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय. आणि जर हे सगळं ऐकून जर पुण्यच व्हावं असा जर आपला संकल्प असेल तर त्या भगवान श्री कृष्णाला, त्या गोवर्धनधारी भगवान श्री कृष्णाला आम्ही शक्ती मागितली पाहिजे. ऐश्वर्य संपन्न संत श्री भगवान बाबांना आम्ही शक्ती मागितली पाहिजे की बाबा आम्ही कथा ऐकली, कथा ऐकून पुण्य करण्याचाच आमचा संकल्प झाला. आम्ही आता वाईट मार्गावर चालणार नाही, पाप करणार नाही, आम्ही पुण्यच करू. पण त्यासाठी बाबा आम्हाला शक्ती द्या. भगवान श्री कृष्णाला ती ताकद मागितली पाहिजे, आपण प्रेरणा मागितली पाहिजे. सुंदर आशयाची एक कथा श्री शुकदेव परीक्षित राजाला सांगत आहेत. पाप आणि पुण्य असा प्रश्न विचारला होता आणि त्याच आशयाची कथा श्री शुकदेव सांगत आहेत. मंडळी, काण्यकुब्ज नावाचं नगर आणि त्या काण्यकुब्ज नगरीमध्ये अजामिळ नावाचे ब्राह्मण राहत होते. आता ब्राह्मण म्हटलं की पूजा पाठ, पांडित्य, पौराहित्य. आता अजामिळी पौराहित्य करायचे, पूजा पाठ करायचे. पण काय होत होतं, प्रपंचाचा व्याप वाढत होता आणि पूजा पाठ पांडित्य जे करायचं होतं त्यातून मिळकत कमी होत होती. प्रपंचाचा विस्तार दिवसेंदिवस वाढतच होता. आणि मग काय करावं या विवंचनेमध्ये अजामिळजींच्या पत्नीला एक मोठी सुंदर आणि चांगली सवय होती. काय करत होती ती? तीर्थयात्रा करणारे यात्रेकरू जर तिला दिसले, लवकर समजायसाठी वारकरी असा शब्द प्रयोग करूया. वारकरी जर तिला दिसले तर ती काय करायची, त्या वारकऱ्यांना आपल्या घरी बोलवायची, त्यांना जीव खाऊ घालायची, त्यांना तृप्त करून पाठवायची. पाहिजे तर त्यांच्यासोबत शिदोरी द्यायची. तिची सवय होती.
सगळ्या गावातल्यांना माहित होत. कधी कधी एखादी यात्रेकरू वारकऱ्यांचा एखादा जथ्था जर रात्री बेरात्री कोण्या गावकऱ्यांनी पाहिला ना, तर ते गावकरी अजामिळ ब्राह्मणाच्या घरी पाठवून द्यायचे. म्हणे जा, त्यांची पत्नी जीव घालेन तुम्हाला, तुमची चांगली सोय होईल तिथं. अशा पद्धतीने ती अजामिळाची पत्नी सेवा करायची सगळ्या वारकऱ्यांची. एके दिवशी तिच्याकडे यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंचा जथ्था म्हणजे ग्रुप म्हणजे वारकरी आले 5-25. तिच्या सवयीप्रमाणे तिनं स्वयंपाक केला, आमटी भाकरी जीव घातलं. त्यातले एक संत तिला विचारले, त्यातले एक बाबा तिला विचारत होते, म्हणे तू आम्हाला जीव खाऊ घातलं, आम्ही जेवण करून तृप्त झालो, आता तू आम्हाला दक्षिणा काय देणार आहे? ती म्हटली, बाबा माझी परिस्थिती एवढी नाही, माझीच तर अगदी तुटपुंजी परिस्थिती, आणि त्यातून मला ही सवय आहे. कधी कधी तर मी वारकऱ्यांना जीव घालते, माझ्या पतीला माझ्या मालकालाही माहित नसतं, आणि त्यातल्या त्यात मी तुम्हाला दक्षिणा काय देऊ? बाबा म्हटले, अगं मी तुला पैशा आदल्याची दक्षिणा मागत नाही, मग म्हणे तुझ्याकडून मला एक आश्वासन पाहिजे. म्हणे मागा, सांगा कोणतं? आणि मग बाबा तिला म्हणतात की तू बघ गर्भिणी आहे, तू गरोदर आहे. म्हणे हा, मग जर आता तुला मुलगा झाला तर त्याचं नाव तू नारायण ठेवायचंस. म्हणे हा ठीक आहे ठीक आहे. आश्वासन दिलं. आणि मंडळी, जे वारकरी आले होते ते गेले निघून. आता हिला 10वा मुलगा झाला, त्याचं नाव हिनं नारायण ठेवलं. प्रपंचाचा विस्तार वाढला, सगळे पती पत्नी दोघं मिळून प्रपंचाचा गाढा ओढत आहे. पण जी परिस्थिती होती त्या परिस्थितीवर नेमकं उत्तर मिळेना, कारण अत्यंत हालाखीची परिस्थिती. 10 मुलं आणि एवढं सगळं प्रपंच सांभाळायचा कठीण जात होतं. आणि मग अजामिळ विवंचनेत असताना काही दोघा तिघाची संगत त्यांना अशी लाभली, आता काय आलाय तो, त्याच्याकडे नका पाहू, कथेकडे पहा तुम्ही. तुम्ही किती पाहिलं तरी तो आला ना. आता काय, तो त्याचं काम करतोय, आपण आपलं काम करूया. हा, तो करतोय त्याचं काम. आपल्या गडाचं नावच गोवर्धन गड आहे. गोवर्धन गडाच्या पायथ्याशी यमुना असते म्हणजे असतेच. हा, आणि म्हणून तुम्ही कितीही पाहिलं तरी तो त्याचं काम करणार. त्याला त्याचं काम करू द्या, आपण आपलं काम करू. बोलो राधे राधे. राधे राधे. आता काय मंडळी, त्या अजामिळाच्या घरची परिस्थिती एवढी बिकट. अजामिळची विवंचनेमध्ये आहे. आणि अशातच गावातलं एक टोळकं, गावातली एक टोळी अजामिळांना दिसली. म्हणजे अजामिळाची भेट झाली, संगत झाली. आणि नेमकं विचारलं, तुम्ही काय करता? म्हणे आम्ही चोऱ्या करतो. मग मिळकत किती होते? म्हणे जेवढा ऐवज चोरला तेवढ्याचे सारखे वाटे, आणि मग घ्यायचे सगळ्यांनी वाटून. मग विचारलं, म्हणे हा, हप्त्याला एवढी कमाई, महिन्याला एवढी कमाई.
सुटलं राव तोंडाला पाणी अजामिळाचे. म्हणे आपण काय मरेस तोवर मंत्र म्हणत बसतो हा, आणि तो हवनाचा अग्नी आणि जळेस तोवर आपण त्याच्यात मंत्र म्हणायचे नाही का. म्हणे हे चांगलं आहे की. आणि मार्गच बदलला महाराज, मार्गच बदलला. चोऱ्या करायला सुरुवात झाली. चोऱ्या लुटमार हे सगळं सुरू झालं. आता घरामध्ये ऐवज तर येऊ लागला, घरामध्ये धन द्रव्य विपुल प्रमाणात येऊ लागलं. आणि सगळ्या मुलांच्या अपेक्षा पूर्ण होऊ लागल्या. आणि एक आनंदाचा आता काय मुबलक पैसा आहे. सगळ्या गोष्टी ज्याला जशा पाहिजे तशा त्याच्या पद्धतीने आहे. आणि असं सगळं चाललं असताना अजामिळाचं वय झालं वर्ष 88. आणि आता अजामिळाचे मुलं म्हणायचे की बाबा आता तुम्ही घराच्या बाहेर पडायचं नाही, आता जे काय करायचं ते सगळं आम्ही करू. आणि मंडळी अशा पद्धतीनं अजामिळ अंथरुणावर पडून राहायचे. मुलं रोजगार व्यवसाय सगळं पाहायला मुलं जायची. आता काय करणार. अजामिळ अंथरुणावर पडून असं करता 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 अंथरुणाला खिळले अजामिळ. मरणासन्न अवस्था. मी आता जगणार नाही जास्त दिवस हे लक्षात आलं. म्हणे आता माझे जास्त दिवस काही शिल्लक राहिले नाही, आता मी मरणार. 88 वर्षाचं वय, अंथरुणावर पडले अजामिळ. अंथरुणावर पडल्या पडल्या मनात विचार येतोय. सगळे इंद्रिय थकले, हातपाय थरथर कापायला लागले, डोळ्याची दृष्टी नाहीशी झाली, अंधुक अंधुक दिसायला लागलं. कानानं ऐकायला येत नव्हतं, कमी ऐकायला येत होतं. पत्नी एक म्हणत होती, याला 2 ऐकायला येत होतं. जेव्हा मुलं जेवायला द्यायची तेव्हा भूक नसायची, आणि जेव्हा मुलं सगळं आवरून जायचे बाहेर तेव्हा नेमकी भूक लागायची. आता काय हा, मोठी विचित्र अवस्था. अंथरुणावर पडल्या पडल्या अजामिळ विचार करत आहे, मी मरणार हे निश्चित. आता माझ्याजवळ जास्त वेळ शिल्लक नाही हे निश्चित. मी मरणार हे निश्चित. माझ्याजवळ जास्त वेळ शिल्लक नाही हे निश्चित पक्क. पण अजामिळाच्या मनात प्रश्न येतो, मला इतक्या वेदना का होत आहेत, मला इतक्या यातना का होत आहेत. कसं आहे ना मंडळी, सगळे अनुभव आपल्याला एकमेकाला सांगता येतील, पण मरणाचा अनुभव सांगता येतो का. आजपर्यंत असा कोणी आहे ज्यांनी मरणाचा अनुभव सांगितला आहे असा कोणी. हा, आमचे आबा गेले आणि जसे आबा पोचले तसंच व्हॉट्सअपवर मेसेज आला, आबा कोणत्या मार्गाने गेले. मग तिथं स्वर्गात आबाची काय सोय झाली. हा, घडलंय असं. अहो, एकमेव जीवनातला हा प्रसंग आहे मरण, ज्याचा अनुभव आपल्याला शेअर करता येत नाही, ज्याचा अनुभव आपल्याला सांगता येत नाही. मग काय, प्रत्येक जीव जेव्हा मरतो ना तेव्हा त्या प्रत्येक जीवाला कदाचित हेच वाटत असावं की एवढ्या वेदना मला का होत आहेत, एवढ्या यातना मला का होत आहेत. आणि आता जर एवढ्या यातना मला होत आहेत तर मी पाप केली म्हणून यातना होत आहे का, मी दुष्ट कर्म केली, मी
कुकर्म केली म्हणून मला यातना होत आहे का? अजामिळाचा प्रश्न स्वतःचा स्वतःलाच मंडळी. अजामिळ विचारत आहे, मी पाप केली म्हणून? मी चोऱ्या केल्या, दरोडे टाकले, मी लुटमार केली, हा धारदार शस्त्र त्या लहान लेकराच्या गळ्याशी लावलं, जीवे मारण्याची धमकी दिली, सगळा ऐवज लुटून आणला. हा अजामिळची विचारात आणि अशा विचारात असताना घामाघूम शरीर व्हायचं, घाम फुटायचा. आणि मग अजामिळ त्यांच्या सगळ्यात लहान्या म्हणजे 10व्या पुत्राला हाक मारायचे. त्या ऋषी मुनींनी सांगितलं म्हणून त्याचं नाव नारायण ठेवलं होतं. त्याला हाक मारायचे, नारायणा, अरे बाबा नारायणा, नारायणा, अरे पाणी आण रे बाबा. नारायण पाणी आणायचा. नारायण पाय दुखते रे बाबा, थोडे पाय चेपून दे. नारायण पाय चेपून द्यायचा. नारायणा भूक लागली, थोडं खायला काही असेल तर बघ. नारायण खायला द्यायचा. आणि अशा प्रकारे सतत धावा सुरू झाला. नारायणा, ए नारायणा, सतत धावा सुरू झाला. आणि साक्षात्कार झाला मंडळी. ही नारायण नावाची हार्त हाक जी अजामिळाच्या मुखातून निघाली, ही आर्त हाक, नारायण नावाची ही आर्त हाक थेट कुठं जाऊन पोचली? क्षीरसागरामध्ये शेषनागाच्या शय्येवर बसलेल्या माता लक्ष्मीजींच्या समवेत संपूर्ण सृष्टीचे पालनहार, त्रैलोक्याचे स्वामी देवादिदेव श्री विष्णू देवांपर्यंत ही हाक जाऊन पोचली. इतना तो करीना स्वामी, जब प्राण तन से निकले. मंडळी, ही नारायण नावाची हाक अजामिळजींपर्यंत जाऊन, अजामिळाच्या मुखातून निघालेली नारायण नावाची ही हाक श्री विष्णुदेवांपर्यंत जाऊन पोचली. अजामिळजींची मरणासन्न अवस्था आहे. आणि मरणासन्न अवस्थेमध्ये अजामिळ आपल्या पुत्राला हाक मारतोय, नारायण नारायण. मरणासन्न अवस्था आहे, आपल्या पुत्राला हाक मारतोय, नारायण नारायण. आणि ही हाक जेव्हा नारायण देव ऐकतात तेव्हा नारायण देव आपले पार्षद अजामिळाला आणायला पाठवतात. आयुष्यभर पाप कर्म केलं म्हणून यमाचे दूत अजामिळाला घ्यायला येतात. आता आयुष्यभर पाप केलंय म्हणून यमाचे दूत आले नरकात न्यायला. आणि मरणासन्न अवस्थेमध्ये नारायणाला हाक मारली म्हणून विष्णू देवाचे पार्षद आले. आता यमाचे दूत म्हणतात, हा जीव आमचा, कारण यानं पाप केलंय. आणि विष्णू देवाचे पार्षद म्हणतात, हा जीव आमचा, कारण काय? तर मरताना येणं आमच्या स्वामीला नारायणाला हाक मारली. हा मंडळी, जेव्हा जेव्हा मरणासन्न अवस्थेमध्ये आपण असतो, इथे नाथ कर्णा स्वामी गोविंद नाम लेकर, हा
मरणासन्न अवस्थेमध्ये असताना नारायणाचं नाव, भगवान श्री कृष्णाचं नाव, त्या पंढरीनाथाचं नाव आपल्या मुखातून आलं पाहिजे. बोली पंढरीनाथ भगवान की जय. घेता नाम घेता घेता नाम घेता नाम नाम घेता नाम नाम घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे. घेता नाम घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे. ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, वेद शिनला झाली सीमा, वेद शिनला झाली सीमा. घेताना 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 विठोबाची पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे. नामे तारिले अपार, नामे तारिले अपार, महापापी दुराचा वाल्या कोळी महाहत्यारी. पदनी पदनी पद सा सा सा, पदनी पदनी पद सा सा सा. वाल्या कोळी महाहत्यारी, नामे तारिले निर्धारी. नामे तारिले निर्धारी. कोळी महाहत्यारी, नामे तारिले निर्धारी. निर्धारी निर्धारी सेनाबाई सेला सेनाबाई सेला निवांता. विठ्ठल नाम उच्चारिता. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल सेनाबाई सला निवांत सेनाबाई सला निवांत विठ्ठल नाम उच्चारिता घेताना 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 विठोबाची वची चळती पापाची वची चळती पापाची वची चळती पापाची पंढरीनाथ भगवान की जय। नारायण स्वतःच्या पुत्राचं नाव पुत्राला हाक मारली, आपल्या लेकाला हाक मारली, पण ती हाक जाऊन पोचली पंढरीनाथापर्यंत, देवादिदेव श्री नारायणापर्यंत। आणि मग यमाचे दूत आणि विष्णूचे पार्षद, यमाचे दूत म्हणतात नाही नाही आम्ही याला नरकात नेऊ, यांनी पाप केलंय आयुष्यभर। आणि विष्णूचे पार्षद म्हणतात नाही नाही मरताना यांनी आमच्या स्वामीला आमच्या देवाला हाक मारली, आणि म्हणून आमच्या स्वामींनी देवादिदेव श्री विष्णुदेवांनी याला क्षमा केली आणि सांगितलं म्हणे जा, तो जीव आपल्या वैकुंठपुरी मधला आहे। आणि अशा पद्धतीनं अजामिळाला वैकुंठात जागा मिळाली। हो तुम्ही म्हणाल केवढं सोपं आहे, आयुष्यभर काही करा, मरताना नारायण नारायण म्हणायचं, वैकुंठात जागा फिक्स। तुम्ही म्हणाल सोपं आहे, पण अजामिळा सारखं नाही। अजामिळासाठी हे सोपं का होतं महाराज? अजामिळाच्या पुत्राचं नाव नारायण होतं। आपली गुड्डी न आपला पिंट्या न आपला बबलू मेळ लागतो का? कुणाला हाक माराल? पोरांनाच हाक माराल ना? मग आपल्या घरी नारायण असला पाहिजे ना, आपल्या घरी कृष्ण असला पाहिजे, आपल्या घरी वासुदेव असला पाहिजे, आपल्या घरी मुरलीधर असला पाहिजे, आपल्या घरी पंढरी असला पाहिजे, आपल्या घरी पांडुरंग असला पाहिजे, आपल्या घरी गुड्डी बबली पिंटी चिट्टी बिट्टी नाही का? कुणाला हाक माराल? अहो उद्धाराचा मार्ग फार सोपा आहे, पण तो मार्ग एकदा हाती लागला पाहिजे। उद्धाराचा मार्ग फार सोपा आहे, पण तो मार्ग एकदा आपल्या हाती सापडला पाहिजे। त्याला मिळवणं हे कठीण आहे, त्याला प्राप्त करणं हे कठीण आहे। मग एकदा त्याला प्राप्त केलं का मग सगळ्या गोष्टी आपोआप सोप्या होत जातात। नारायण 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 नामस्मरण होत होतं, नामस्मरण। आणि कलियुगामध्ये नामस्मरणाचाच महिमा सांगितलाय। कलियुगाला जेव्हा प्रश्न विचारला म्हणे तुझ्या राज्यात ईश्वराची प्राप्ती कशी काय करायची? सतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग, आता जो सुरू आहे तो कलियुग। म्हणे तुझ्या राज्यात ईश्वराची प्राप्ती कशी करायची? कारण सतयुगामध्ये ध्यानानं, त्रेतायुगामध्ये तपानं म्हणजे तपश्चर्या करावी लागेल, घरदार सगळं सोडून जंगलात जा तप करा असं होतं। त्याच्यानंतर द्वापार युगामध्ये यज्ञ होम हवन, यज्ञानं तपानं ध्यानानं ईश्वराची प्राप्ती आम्हाला माहित आहे। पण कलियुग
तुझ्या राज्यात ईश्वराची प्राप्ती कशी काय? कलियुग बघा किती सुंदर उत्तर देतो मंडळी. कलियुग म्हणतो माझ्या राज्यात ईश्वराची प्राप्ती अत्यंत सोपी आहे. काय? अखंड नामस्मरण. नामाचा महिमा कोण करी सीमा, जपावे श्रीरामा एक भावे. अखंड नामस्मरण. अखंड कसं काय? म्हणे चालताना, बसताना, उठताना, जेवताना, झोपताना, स्वयंपाक करताना, चपात्या लाटताना, कपडे धुताना. हा अखंड नामस्मरण. मग प्रश्न विचारणारा म्हटला सोपं आहे की मग अखंड नामस्मरण, मग त्याला काय करू की आम्ही नामस्मरण चालताना, झोपताना, बसताना, उठताना. कलियुग म्हणतो ते मी करू देईल तेव्हा ना. आता बोला काय म्हणतो कलियुग? मी करू देईल तेव्हा ना. हा, आणि हा कलियुग आपल्याला करू देतो का अखंड नामस्मरण? करू देतो? ओ हातात नेमकी माळ घेतली का झोपेची डुलकी येते महाराज. कितीतरी जणांच्या तक्रारी आहे आजपर्यंत. मोजलं असतं तर 1000च्या वर आकडा गेला असता, 10,000च्या वर. कितीतरी जणांचे फोन येतात, दीदी कथा ऐकली, आम्ही संकल्प केला होता नामस्मरण करावं म्हणून, पण काय करावं दीदी, माळ हातात घेतली का झोपेचा डुलकाच येतो. असं माळ हातात घेतली का झोपेचा डुलका येतो नाही. माळ हातात घेतल्यावर झोप येण्याची तक्रार करणारे खूप जण आहे, पण अशी तक्रार एकाही जणांना केली नाही आजपर्यंत का दीदी नोटांचं बंडल मोजायला घेतलं की झोपच लागते हो. हा, बोलो राधे राधे. राधे राधे. अशी केली का कुणी तक्रार? अशी आहे का कुणाची तक्रार? दीदी काय कराव, नोटांचं बंडल मोजायला घ्याव दीदी झोपच येते, सांगा बरं काहीतरी उपाय. हा, अशी तक्रार आहे का कुणाची? नाही. अहो हा कलियुग नाही करू देत अखंड नामस्मरण. तुम्ही किती का ठरवून जपाला बसा आणि किती का ठरवून तुम्ही पूजेला बसा, दार आतून कडी पॅक लावून द्या. हा साहेब गेले मीटिंगला, आता काही यायचे नाही. हा, आता मी आतमधली कडी लावून बसते, आता मी जपच करते, आता तासभर मी उठणार नाही. 10 मिनिट नाही होत तर मोबाईलची घंटी वाजते महाराज. मोबाईलची घंटी वाजली, मन म्हणते जाऊ दे आज घ्यायचाच नाही फोन. मोबाईलची घंटी वाजली, मन म्हणते जाऊ दे आज फोनच नाही उचलायचा, पण एक डोळा त्या फोनवर जातो, फोन नंबरवर जातो. जो नंबर त्याच्यात दिसतो ना त्या नावावर जातो एक डोळा जप करता करता. आणि मग मनात विचार येतो, नाही महत्वाचा असन काय फोन, नाही मग घेऊनच टाकाव काय फोन. राहिला जप एका बाजूला, माळ तशीच तिथं पडून, आपण हातात फोन घेतला का झाला प्रपंच सुरू. हा, राहिला जप मागे. कलियुग सांगतोय नामस्मरण अत्यंत सोपं आहे, पण ते मी करू देईल तेव्हा ना. केवढं सोपं आहे राम, केवढं सोपं आहे राम. कृष्ण केवढं सोपं आहे, कृष्ण केवढं सोपं आहे. हा, अहो 108 वेळा राम म्हणायला 3 मिनिटाचाही वेळ लागत नाही, हा माझा अनुभव आहे. 3 मिनिटापेक्षाही कमी वेळ लागतो महाराज. हा, 2.5 मिनिटात 2.25 मिनिटामध्ये 108 वेळा राम राम म्हणणं होते. पण तरी एवढं सोपं आहे. हा, आता तर शास्त्रज्ञांनी शोध लावला म्हणे विठ्ठल असं जर कोणी वारंवार म्हणत असेल विठ्ठल म्हणून बघा, विठ्ठल आतमध्ये हृदयाला फुफ्फुसाला ताण पडतो म्हणून बघा विठ्ठल. हा, आता तर शास्त्रज्ञांनी शोध लावला महाराज की विठ्ठल विठ्ठल या नामाचा जर सतत उच्चार आपण केला
तर आपल्या तब्येतीमध्ये फरक पडतो. बीपी, हार्ट अटॅक असे आजार टाळल्या जातील, हा शोध शास्त्रज्ञांचा आहे. सांगा याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? सांगा. एवढी ताकद आहे नामस्मरणामध्ये. देवाची ये द्वारी उभा क्षणवारी, केली मुक्तीचारी सदिया. देवाची ये द्वारी उभा क्षणवारी, केली मुक्तीचारी सदिया. हरी मुखे मना, हरी मुखे मना, पुण्याची गणना कोण करे, गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. असोनी संसारीचे वेगुकारी, वेदशास्त्र पाय सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाचे गुणे, द्वारकेचा राणा पांडवारी. देवाची द्वारी उभा क्षणवारी, केली मुक्तीचारी सदिया. हरी मुखे मना, हरी मुखे मना, पुण्याची गणना कोण करे. आणि असं हे नामस्मरण आणि अशा या नामस्मरणाची महती श्रीमद भागवतात आपल्याला सांगितली आहे. अजामिळाला नारायण नावाच्या जपाने मुक्ती प्राप्त झाली, वैकुंठात जागा मिळाली. विष्णुदेवाचे पार्षद न्यायला आले. तसे तुम्हा आम्हा सगळ्यांना न्यायला येवोत आणि तुम्हा आम्हा सगळ्यांना मुक्ती मिळो ही प्रार्थना करूया आणि दुसऱ्या कथेकडे वळूया.